हॅलो. आपली सध्या राज्यसेवा परीक्षा झाली आहे आणि कंबाईंड ग्रुप बी झाली आहे. ठीक आहे. यानंतर आपल्याला सध्या ग्रुप सीच्या ॲड नाही आल्या. म्हणजे एक प्रकारे आता एक्झामची वाट पाहाव, मेन्स कराव, कट ऑफचं प्रेडिक्शन कसं, हा 1 मंथ असाच चालेल वेळोवेळी. मात्र आपल्याला आपल्या स्ट्रॅटेजीमध्ये आमूलाग्र बदल करून घ्यावा लागेल आता. आणि खासकर आपला ॲटिट्यूड आणि ॲप्टिट्यूड या एक्झामबद्दल चेंज करावा लागेल, कारण यांनी पॅटर्न चेंज केला आहे. आणि रिसेंटली प्रवीण सिंग परदेशी कमिटीसुद्धा एस्टॅब्लिश करण्यात आली आहे. त्या माध्यमातून आणखी आपल्याला येणाऱ्या काळात बदल दिसतील. असं होत असताना एक कॅन्डिडेट म्हणून आपण ह्या एक्झामला कसा अप्रोच करावा, त्या संदर्भातला हा व्हिडिओ राहील. आणि खासकर जे फ्रेशर मुलं आहेत त्यांनी हा व्हिडिओ बघावा, जेणेकरून त्यांचं एक स्ट्रॅटेजी वाईज त्यांनी प्रिपेअर कशी करावी एक्झाम, याचा एक रोडमॅप त्यांच्यासाठी तयार होईल. सर्वात महत्त्वाचं, तुम्ही सध्या या एक्झामचे प्रिपरेशन करत असाल किंवा कोणत्याही स्तरावर असाल या एक्झामच्या माध्यमातून MPSCच्या, तर काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला जाणून घ्याव्या लागतील, लक्षात ठेवाव्या लागतील किंवा एक्सेप्ट कराव्या लागतील. सर्वात अगोदर तुम्ही स्पर्धा करत आहात. सिंपल आहे. तुम्ही स्पर्धा करत आहात, त्यामुळे प्रत्येक एक्झाम तुम्ही देता त्याचे काही नियम असतील ते समजून घ्यावे लागतील. नियम म्हणजे असे काही लिखित नियम नाही आहे, मात्र पेपर पॅटर्नवरून, त्यांच्या चेंजिंग मूडवरून तुम्हाला ते हेरून घ्यावं लागेल. आणि सोबतच आता कट ऑफ डिक्लेअर झाले, आपल्याला कमी मार्क भेटले, जास्त मार्क भेटले, लवकर वास्तव स्वीकारून आपल्याला मूव्ह ऑन व्हावं लागेल. त्याच गोष्टीतून मनोरंजनाच्या माध्यमातून आपण उपहास करतो, कोणाला बोलतो, हे ठीक आहे, वर करणे ठीक आहे. मात्र आपलं यूथसुद्धा यामध्ये एंगेज होत आहे. आपला जो पिरियड आहे गोल्डन इयर 21 to 30 किंवा त्यापेक्षा जास्त, ह्या एक्झामला जास्त आपला वेळ गेला नाही पाहिजे, म्हणून आपल्याला थेट परीक्षा करायची, प्रिपेअर करायची आणि निघायचं आहे यामधून. आता फेल्युअर नंतरचं मोटिवेशन जर तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून शोधत असाल, तर काही गोष्टी मी तुम्हाला आताच क्लिअर करतो. तुम्हाला नेमकं मोटिवेशन हवं आहे की बदल, हा स्वतःला स्वतः विचारा. हेडफोन लावा, आरामात ऐका, असं काही घाई नाही आहे, आणि व्हिडिओ पूर्ण बघा. मे बी तुमच्या आयुष्यात काही ॲड होईल किंवा व्हॅल्यू ॲड होईल, तुम्ही तुमची स्ट्रॅटेजी बदलू शकाल. दुसरी गोष्ट, हे वाक्य नेहमी आपण ऐकतो, अपयशाला मायबाप नसते. तुमचाच मित्र, त्याला जास्त मार्क, तुम्हाला कमी मार्क, किंवा तुम्हाला जास्त त्याला कमी, तुमची जर्नी एकदम वेगळ्या डायरेक्शननं जाईल. त्यामुळे फेल्युअर जर तुम्हाला आलं असेल, तर फेल्युअरच्या काळात शांत राहणं शिका. ठीक आहे. आता नेमकं काय शिकावं यामध्ये, कोणता मूलभूत बदल करावा, आणि काही प्रूफ आहे का हे मी बोलून राहिलो की कशासाठी काय. तसं जर बघितलं तर माझे जे व्हिडिओज आहे मॅक्झिमम ते पर्स्पेक्टिव्ह ॲनालिसिस या हेडिंगच्या माध्यमातून येत असतात. या चॅनलच्या माध्यमातून पर्स्पेक्टिव्ह ॲनालिसिस, एक ऑब्झर्वेशनच्या माध्यमातून ती गोष्ट तुम्हाला सांगितली जाते. घ्यायचं की नाही हे तुम्ही ठरवा. ओके, चला पुढे बघूया. आता MPSCचा जो बदल हा झाला आहे, तो प्रायमरी राज्यसेवा आणि कंबाईंड ग्रुप बी परीक्षेच्या संदर्भात झाला आहे. आणि तो आपल्याला ग्रुप सीच्या संदर्भातही रिफ्लेक्ट होताना दिसेल. आता यामध्ये नेमका बदल कसा झाला, फॅक्च्युअल क्वेश्चनपासून ॲनालिटिकल क्वेश्चन्सकडे आता MPSC वळत आहे. त्याचप्रमाणे तुम्ही या दोन पेपरमध्ये तुम्ही खासकर ऑब्झर्व केलं असाल की MPSC स्वतः एफर्ट घेत आहे क्वेश्चन बनवण्यात, ऑप्शन सेट करण्यात. त्यांच्या चुका होत आहे 1-2, मात्र ते स्वतः एफर्ट्स घेत आहे. करंट अफेअर तुम्ही किती वाचा, काही करा, एक अनप्रेडिक्टेबिलिटी त्यामध्ये आणली आहे त्यांनी. आणि बेसिक क्वेश्चन खूप बेसिक स्तरावर सुद्धा विचारले आहे. त्याचप्रमाणे संदर्भ ग्रंथाचा वापर सुद्धा आपल्याला यामध्ये दिसतो, आणि स्टेट बोर्डचा आणि NCERTचा सुद्धा आपल्याला आधार यामध्ये दिसतो. हा प्रायमरी बदल आहे. ठीक आहे. आता हा व्हिडिओ बघत असताना यामध्ये काही कॅटेगरीचे कॅन्डिडेट असतील. जे फ्रेशर्स आहे ते व्हिडिओ बघत असतील, काही रिपीटर्स, काही एक्सपिरियन्स होल्डर्स, काही सिलेक्टेड कॅन्डिडेट किंवा काही कॅज्युअल. आता एवढे सारे कॅन्डिडेट आहे, मात्र आपल्याला जर तुम्ही एक्झाम हॉलमध्ये बसाल तर सर्व एकाच बॉक्समध्ये बसतात. म्हणून तुम्हाला जर रँक वाढवायची असेल, तुमचे खूप सारे वर्ष जर या एक्झाममध्ये गेले असेल
किंवा बाकीच्या गोष्टी काहीही झाल्या असतील तर 2च गोष्टीवर तुम्हाला फोकस करायचा आहे. आपण येणाऱ्या काळात बघू, आपण स्लाईडमध्ये बघू. सर्वात अगोदर ॲप्टिट्यूड आणि ॲटिट्यूड. तुम्ही जर नोटिफिकेशन बघितलं, खासकर सीसॅटच्या पेपरमध्ये हा शब्द तुम्हाला ॲप्टिट्यूडचा हा शब्द नेहमी दिसतो, की आम्हाला ॲप्टिट्यूड असणारा कॅन्डिडेट हवा. तुम्ही जर सीसॅटचा लॉंग फॉर्मही तुम्ही बघितला तर त्यामध्ये त्यांना अभिप्रेत आहे ॲप्टिट्यूड. आता नेमकं हे काय असते ॲप्टिट्यूड, ॲटिट्यूड? आता ॲप्टिट्यूडचा जर विचार केला, विशिष्ट कौशल्य शिकण्याची किंवा तो आत्मसात करण्याची तुमची नैसर्गिक क्षमता. एखादं कौशल्य आहे, जसं MCQ एक्झाम आहेत. काही लोकांचं ॲनालिसिस खूप स्ट्रॉंग असते, मात्र MCQ सॉल्व्ह करत असताना खूप प्रॉब्लेम जातो त्यांना. काही मुलं MCQजमध्ये स्ट्रॉंग असतात, डिस्क्रिप्टिव्हमध्ये थोडे वीक असतात. काही दोन्ही याच्यात स्ट्रॉंग असतात, त्यांना कम्युनिकेशन स्किल जमत नाही. म्हणजेच आपला जो ॲप्टिट्यूड आहे तो शिकण्याशी संदर्भात आहे आणि कौशल्य आत्मसात करण्याची संदर्भात आहे. मात्र याला एक वलय आहे किंवा याला एक नैसर्गिक कल आहे, की ही जी बुद्धिमत्ता आहे ते काही प्रमाणात उपजत असते. ॲप्टिट्यूड हा काही प्रमाणात उपजत असतो. जसं आता तुम्ही काही कॅन्डिडेटला खूप जास्त वाचन आवडते, मात्र मॅथ दिसल्याबरोबर त्यांचं मन होते की मॅथ मी करणार नाही, कारण त्यांचा नॅचरल कल तिकडे नाही आहे. ह्युमॅनिटीजचे असो, सायन्स बॅकग्राऊंडचे असो. तर ॲप्टिट्यूडचा पहिला प्रॉब्लेम हा. दुसरं, आता ॲटिट्यूड महत्त्वाचा आहे. मोस्ट ऑफ द टाईम आपल्या फील्डमध्ये तुम्ही बघत असाल, आपण एखादी सिरियस गोष्टीसुद्धा उपहासाच्या माध्यमातून, मजाकीच्या माध्यमातून म्हणा, ते लाईट वेट करण्याचा ट्राय करतो आणि त्या संधीतून आपण म्हणजे एक्सेप्ट न करता सुटण्याचा प्रयत्न करतो. हा आपला ॲटिट्यूड दर्शवतो. आता ही तुमची एक मानसिक स्थिती आहे, एखाद्या परिस्थितीबद्दल, कामाबद्दल किंवा व्यक्तीबद्दल. तुमच्या भावना, श्रद्धा आणि तुमचे वर्तन या संदर्भातून हे दिसते. समजा आपण रिपीटेडली एक्झाम फेल्युअर झालो, तर आपला एक्झामला बघण्याचा दृष्टिकोन हा निगेटिव्ह होतो, म्हणजे पूर्वग्रह दूषित आहे. एखादा कॅन्डिडेट फ्रेशर आहे तर तो फ्रेशर अप्रोचनं जाईल. एखादा कॅन्डिडेट कट ऑफ खूप कमी मार्काने मिस होत आहे तर तो निगेटिव्ह सेन्समध्ये एक्झामला बघेल. हा आहे फरक ॲटिट्यूडचा. म्हणजेच हा एक आपला दृष्टिकोन, वृत्ती आणि मानसिकता आहे. आता यावरून साध्य काय होते? यावरून 2 गोष्टी साध्य होतात. सर्वात अगोदर, तुमच्यात उच्च क्षमता असतात. हे व्यवस्थित बघा बरं. तुमच्यात उच्च क्षमता आहे, मात्र निम्न वृत्ती आहे, म्हणजे नकारात्मक दृष्टिकोन आहे. तुम्ही खूप टॅलेंटेड आहात, खूप मेहनत करता, सर्व काही आहे, मात्र नकारात्मक दृष्टिकोन असल्यामुळे अत्यंत कुशल व्यक्तीसुद्धा नकारात्मक विचारांमुळे त्याची कामगिरी खालावू शकते. आता हे कसं, याचं क्लासिक एक्झाम्पल, तुम्ही वर्षभर अभ्यास करता, मात्र एक्झाम जसा अप्रोच होतो, जशी एक्झाम 1 महिना, 15 दिवस तुम्ही निगेटिव्ह होत जाता, हळूहळू अभ्यास सुटत जातो आणि असे कॅन्डिडेट जे अत्यंत कुशल, जे खूप सारं काही डिझर्व करतात, ते राहून जातात. हे झालं C1 म्हणजे कॅन्डिडेट टाईप 1. त्या 2 गोष्टीमुळे काय होत आहे आपला हे बघून घ्या. दुसरी गोष्ट, तुमची जी क्षमता आहे ते निम्न आहे, मात्र तुमची प्रवृत्ती सकारात्मक किंवा उच्च प्रवृत्ती आहे, सकारात्मक दृष्टिकोन आहे एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा. आपण म्हणत नाही काय, तो खूप मेहनती आहे, तो टॅलेंटेड नाही, मात्र त्याचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन एक पॉझिटिव्ह आहे. अशा वेळेस काय होते, सकारात्मक, जिद्दी आणि प्रगतिशील वृत्तीमुळे तो नवीन गोष्टी शिकू शकतो. आणि नेमका हाच पॉईंट मला ॲड्रेस करायचा आहे, की सध्या MPSCचे जे पॅटर्न बदलत आहे कंटिन्युअसली, ते तुम्हाला फोर्स करत आहे की तुम्ही काहीतरी एक्सपेरिमेंट करा, काहीतरी नवीन शिका. तुम्ही एकाच गोष्टीवर स्टेबल राहू नका. आणि अखेर 2 गोष्टी आहे, एक तर परिस्थितीशी जुळवून घेणं आणि शेवटी यशस्वी होणं. आता फंडामेंटल प्रॉब्लेम असा आहे की जेव्हा कट ऑफ डिक्लेअर होतो किंवा काय होतं, आपण एकतर 100% कोशात जातो, कोशात म्हणजे आपण विड्रॉल करून घेतो एक्झामशी, किंवा दुसरी गोष्ट, ओव्हर एक्साइटमेंटमध्ये आपण वाचतच नाही जे एक्झामला अभिप्रेत आहे. ॲप्टिट्यूड, ॲटिट्यूड हे तुम्हाला कळलं असेल. आता आपण पुढे चालूया. आता रिॲलिटी जर बघितली तर आता एक्झाम कोणती पुढे नाही आहे, नोटिफिकेशन नाही आहे, कारण MPSCनं सर्व एक्झाम क्लब केल्या, त्यामुळे आता ग्रुप Cचं फक्त नोटिफिकेशन बाकी आहे. तर काही संधी तुम्हाला नॅचरली मिळाल्या आहेत त्या 1-2 महिन्यात. मेन्स प्रिपेअर करत असाल तर करू शकता, मात्र त्यासाठी सुद्धा तुम्हाला रिफ्रेश ॲटिट्यूडनं जावं लागेल.
तुम्हाला 1 वीक तरी असा द्यावा लागेल, ज्यामध्ये तुम्ही स्वमूल्यांकन कराल. स्वतः आपण सध्या कोणत्या पायरीवर उभा आहो, नेमका आपल्या स्ट्रॅटेजीमध्ये काय बदलाव करावा लागेल, आपल्या अप्रोचमध्ये बदलाव करावा लागेल का, आपला स्वभाव एकदम कॅज्युअल आहे का, आपलं टेम्परामेंट टिकत नाही का एक्झाम हॉलमध्ये, आपण एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला सर्व नॉलेज आहे मात्र आपण पर्टिक्युलर होत नाही का, तिथं गेल्यावर आपण गोंधळतो का, हा अप्रोच तुम्ही पर्सनली स्वतःचा डिसाईड करायचा आहे तुम्हाला. त्यानंतर काही वेळा सर्व काही व्यवस्थित असते मात्र बुक सोर्स हे मिसमॅच असतात. आपण सर्व मेहनत वेगळ्या डायरेक्शननं तुम्ही करत असाल तर तुम्हाला रिझल्ट कमी मिळते. त्यामुळे ही एक संधी आहे तुम्हाला स्वमूल्यांकन करण्याची. स्वमूल्यांकन 2 टाईपनं, एक तुमचा अप्रोच तपासून घ्या, दुसरी गोष्ट बुक लिस्ट असेल ते तपासून घ्या. त्यानंतर ही स्लाईड सर्वात अगोदर पाहिजे होती, मात्र हळूहळू मला तुमचं ते रिटेन्शन बघायचं आहे की तुम्ही खरंच सिरियस आहे का. थोडं आउट ऑफ द बॉक्स विचार आहे, हे शक्यतोवर तुम्हाला कोणी सांगणार नाही. एखादं अपयश आलं की लगेच जिद्दीनं आपण पेटू, पुढे चालू, असं तसं सांगता येईल, किंवा एखादं सक्सेस आला तर लगेच आपण काही ना काही बनवू. मात्र जर तुमचा कट ऑफ कमी असेल किंवा जास्त असेल, दोन्ही कंडिशनमध्ये थोडं पॉज घ्या. डायरेक्ट तुम्ही एका प्रोसिजरमधून दुसऱ्या प्रोसिजरवर जाऊ नका. तुम्ही थांबा काही काळ, 2-3 दिवस, 1 वीक, इवन जर तुमचा कट ऑफ कमी किंवा काय असेल, तुमच्या स्ट्रॅटेजीमध्ये काही फंडामेंटल मिस्टेक्स असतील, तर 1 मंथ या क्षेत्रातून अक्षरशः बाहेर निघा. तिथल्या तिथंच तीच गोष्ट बंबार्डिंग मेंटली होत असल्यामुळे आपण आणखी निगेटिव्ह होतो. तर शक्यतोवर थोडंसं स्वतःला साईड करून एक साक्षी भाव असतो, वेगळ्या दृष्टिकोनातून एक्झाम बघणं की नेमकं आपली चुकी कुठं होत आहे. तुमचे काही छंद असतील जे आतापर्यंत तुम्ही जोपासले नाही, क्रिकेट खेळत असाल, ड्रॉइंग असेल, ते तुम्ही जपासा, आणि काही विरंगुळा असेल तो सुद्धा तुम्ही साध्य करा. कारण कसं आहे, ही एक्झाम इव्हॉल्विंग एक्झाम आहे. खूप साऱ्या गोष्टी बदलत राहणार आहे काळासोबत. सुसंगत राहण्यासाठी तुम्हाला अपग्रेड आणि अपडेट व्हावं लागेल. त्यासाठी इव्हन मोबाईलमध्ये सुद्धा अपडेट होण्यासाठी वेळ लागतो. तुम्ही पॉज घ्या, वेळ घ्या थोडा. आणि राहिली दुसरी गोष्ट, सध्या आपण सोशल मीडियाच्या माध्यमातूनच तुम्ही हा व्हिडिओ बघत आहे, मात्र तुम्हाला रिअलिटी सांगतो, मार्केट हे सर्व प्रॉफिट ओरिएंटेड आहे. हे काही वेगळी सांगायची गोष्ट नाही आहे. मग यामध्ये तुम्हाला प्रॉडक्ट डिसाईड करावे लागतात. असं होत असताना मेक शुअर की तुम्ही स्वतः प्रोडक्ट नाही आहात. ठीक आहे, मी काय म्हणत आहे तुम्हाला रीड बिटवीन द लाईन्स तुम्हाला वाचावंच लागेल, किंवा तुम्हाला ही गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की तुम्ही ॲज अ प्रोडक्ट म्हणून ट्रीट नका होऊ कोणाच्या हातचे. तुम्ही स्वतंत्र राहा. दुसरी गोष्ट, हे क्षेत्र असं आहे कॉम्पिटिटिव्हचं की सर्वीकडे कमर्शियल ॲटिट्यूड आहे. कमर्शियल ॲटिट्यूड म्हणजे प्रत्येक गोष्ट तुम्हाला या वेळेनं प्रेझेंट करण्यात येईल की त्याची नितांत गरज आहे, इमर्जन्सी आहे. आता तुम्हाला डिसाईड करायचं आहे ती इमर्जन्सी त्यांची इमर्जन्सी आहे की तुमची इमर्जन्सी आहे. दुसऱ्याची इमर्जन्सी आपली इमर्जन्सी बनवायची नाही. ही बॉटम लाईन आहे. आपला स्तर ठरवायचा स्वतः. एकट्यात बसून पेन पेपर घेऊन, आता ही ट्रॅडिशनल मेथडनं एक्झाम आहे, त्यामुळे डायरी मेंटेन करून, अवलोकन करून आपण कोणत्या स्टेपवर आहोत ते तुम्ही अभ्यासा. आणि सोशल मीडियाचा यूज जो आहे मॅक्झिमम, आता यूट्यूबवर तुम्ही आलात, अभ्यासाच्या दृष्टिकोनातून आलात किंवा काही असेल, मेनली हे एंटरटेनमेंट पर्पजसाठी बनलेलं आहे. आता यामध्ये ग्राफिक्स कार्ड नाही, मी जाणून बुजून यूज करत नाही. त्यानंतर इमेजेस जास्त यूज करत नाही, प्लेन टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये आहे. हे कसं एकदम बोरिंग वाटते आपल्याला, कारण हा जो मीडियम आहे सोशल मीडिया, इंस्टाग्राम असो किंवा काही असो, हे तुम्हाला काय म्हणू शकतो आपण त्याला, एक प्रकारे एंटरटेनमेंटचं माध्यम आहे की तुमचं एंटरटेनमेंट व्हावं, टाइमपास व्हावा, म्हणून हे माध्यम आहे. त्यांना कमीत कमी वेळ द्या. जेन्युइन चॅनल फॉलो करा जे खरंच तुम्हाला काही व्हॅल्यू पुट करतात. मात्र आता हे बेसिक ग्राउंडवर फक्त तुम्हाला करायचं आहे. स्टडीसाठी तेवढं बघायचं आणि मूव्ह ऑन व्हायचं. हा झाला मार्केटबद्दल. त्यानंतर काही मी जे तुम्हाला कॅन्डिडेट सांगितले होते, काही कॅन्डिडेट कदाचित आपल्या अभ्यासाच्या शेवटच्या टप्प्यावर असतील, काही सिलेक्टेड असतील, काही रिझर्व्ड लिस्टमध्ये असतील, काही फ्रेशर्स असतील. मात्र एक ॲटिट्यूड त्यांच्यात दिसतो की एक्झाम इज इक्वल टू लाईफ मानतात. ही खूप चुकीची गोष्ट आहे.
कारण अक्षरशः तुमचं पोटेन्शियल तुम्हालाही माहित नाही, कारण तुम्ही अपडेट आणि अपग्रेडच होत नाहीये. मेनली जेवढ्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे, टू बी फ्रँक, ते एक रोजगाराचं माध्यम आहे. आपल्याला रोजगार घ्यायचा आहे. तुम्ही UPSC प्रिपेअर करा, तलाठीची एक्झाम निघाली तर जॉईन व्हा. अल्टिमेटली काय आहे? रोजगार. तर सर्वात पहिला पॉईंट आपल्या डोक्यात हे घाला. यानं काय होईल, जेव्हा जेव्हा तुम्ही एखाद्या एक्झामला रोजगाराच्या दृष्टिकोनातून बघता, तेव्हा तुम्ही त्या अँगलनं तेवढे प्रोफेशनल होता. दुसरी गोष्ट, जर तुम्ही खूप थकलेले असाल, रिपीटेडली तेच सर्कल तुमच्यासोबत होत असेल आणि तुमच्यात खूप सारं जर नॉलेज असेल, त्या नॉलेजला चॅनलाइज करा. तुमच्यात नॉलेज आहे, काही एक्सपर्टीज आहे, त्या शेअर करा. काहीतरी व्यक्त व्हा, बोला. कारण रिसेंट सर्वेनुसार मेंटल डिसऑर्डरचे, कारण भावना आपल्या दबलेल्या राहतात, खूप सारं प्रमाण वाढलेलं आहे. त्या चक्रात आपण अटकलो नाही पाहिजे. परिस्थिती आपली वेगळी राहते, सर्व काही खूप साऱ्या गोष्टी आहे. म्हणून सांगतो, एक्सपिरियन्स किंवा नॉलेज असेल तर ते व्यक्त करण्याचं माध्यम तुम्ही निवडा. तुम्ही डायरी लिहू शकता, तुम्ही एखाद्या कोचिंगमध्ये शिकवू शकता किंवा तुम्ही स्टडी ग्रुप बनवून त्यामध्ये तुम्ही काही ना काही करू शकता. हे झाले. जर तुमच्यात एक्सपर्टीज असेल तर ते दाखवायला हरकत नाही, कारण प्रत्येक माणूस हा वेगळा असतो. एकाच साच्यात सर्वांना ढालता येत नाही. जर तुमच्यात काही वेगळं कौशल्य असेल तर ते दाखवा, जग त्याला ओळखेल. आणि जे न्यू मुलं आहेत त्यांनी एकाच गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे. सक्सेस फेल्युअर पार्ट अँड पार्सल आहे. तुम्ही प्रोसेसवर लक्ष द्या, तुम्ही दिवसावर लक्ष द्या, हप्त्यावर लक्ष द्या, महिन्यावर लक्ष द्या. तुम्ही जे वाचत आहे ते आत्मसात करा, तुमचे रिझल्ट येऊन जातील आपोआप. आता प्रॉब्लेम्स काय स्टडी करत असताना, तो जर डिस्कस करण्याचा आपण विचार केला तर स्टडी रिलेटेड आपला प्रॉब्लेम काय आहे? अटेन्शन स्पॅन. तुम्हाला एखादी गोष्ट जर शांत ॲटिट्यूडनं कोणी सांगत असेल किंवा म्हणजे सरळ आपण म्हणू शकतो, त्यामध्ये जर काही झगमगाट नसेल तर तुम्ही लवकर बोर होता. तो ॲटिट्यूड आला आहे तुमच्या ॲडिक्शनमुळे, सोशल मीडियाच्या ॲडिक्शनमुळे. म्हणूनच आपल्याला इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन जे म्हणतो आपण, डोपामाइन रिलीज होते. आपल्याला लवकर रिझल्ट हवे असतात. मात्र ह्या एक्झामचा पॅटर्नच असा आहे, जर तुम्ही सिलेक्ट झाले तरी 2 वर्ष तुम्हाला पोस्ट नाही मिळणार. ही रिॲलिटी आहे, हे तुम्हाला दिसतंय. त्यामुळे ह्या अटेन्शन स्पॅनवर वर्क करण्यासाठी तुम्ही इंडिव्हिज्युअल लेवलवर मेडिटेशन करू शकता. सोशल मीडियाचा वापर थोडा कमी करा आणि क्वालिटी कंटेंट कन्झ्युम करा. दुसरी गोष्ट, पर्सनल. हा खूप कळीचा मुद्दा आहे, कोणी डिस्कस करत नाही पब्लिक प्लॅटफॉर्मवर. मी सांगतो, तुम्ही जर प्रिपरेशन करत आहात तर तुम्ही स्वतःला उत्तरदायित्व बहाल करा. म्हणजे अकाउंटेबिलिटी स्वतःशी ठेवा, दुसऱ्याशी नाही. मी करत आहो, मला लोक काय म्हणणार, सोसायटी काय म्हणणार, फॅमिली काय म्हणणार. इवन तुम्ही सक्सेसफुली झाले, तुमचं स्वागत होईल, नंतर तुम्ही तुमचं वेगळे राहाल. म्हणजेच अकाउंटेबिलिटी स्वतःशी ठेवा, तुमचे रिझल्ट लवकर येतील. सोशल कॅटेगरी, जे आता तुम्ही बघू शकता, कमेंट बॉक्स असेल किंवा काय, त्यामध्ये तुम्ही मेसेजेस रीड करा. तुम्हाला हे जग प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक पावलावर जज करत राहील, तुम्ही चांगलं करा किंवा वाईट करा. यावर उपाय काय आहे? त्यांना आपण थांबवू नाही शकत, मात्र आपल्यात क्षमता असेल, काही वेगळं असेल तर करत जा. म्हणजे जजमेंटला तुम्ही भिवू नका. परिस्थिती ऑब्विसली हा एक मोठा फॅक्टर आहे. आपण सर्व ग्रामीण भागातले विद्यार्थी आहोत किंवा कॅन्डिडेट आहोत. आपल्या परिस्थितीतून आपण तेव्हाच निघू शकतो जेव्हा आपल्याला जाणीव होईल. आता ह्या तुम्हाला थोड्याशा ज्ञानाच्या गोष्टी वाटत असेल, अभ्यासाच्या नाही आहे, मात्र मी सांगतो, माझ्या चॅनलवर क्वालिटी कंटेंट आहे. तुम्ही ते अभ्यासाचं कंटेंट किती बघितलं याचा रेशो बघा, आणि म्हणजे एक थोडं एंटरटेनमेंट फॅक्टर आहे किंवा इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन आहे ते व्हिडिओ बघा, खूप तफावत आढळेल तुम्हाला. पुढे चालूया. आता अंतिम सत्य, शेवटची स्लाइड आहे आपली. अंतिम सत्य हेच आहे, हे सांगत असताना की प्रिलिम सर्व देणार आहेत 100%. किती तयारीने देता तुम्ही, तुमची संपूर्ण तयारी आहे किंवा हाफ हार्टेड आहे, ही तुम्हाला डिसाईड करायचं आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, यावर्षी 10,000च्या आसपास कॅन्डिडेट मेन्ससाठी पात्र होतील. बाकीच्यांचं कसं? हे अंतिम सत्य आहे. बाकीचे क्वालिफाय होणार नाही,
हे लिखित आहे, कारण कॅपॅसिटी नाही आहे. यावेळेस तुम्हाला डिसिजन घ्यायचा आहे, नेमकं काय करायचं आहे. तिसरी गोष्ट, पुन्हा हेच सर्कल राहील, पुढच्या वर्षीसुद्धा हेच सर्कल राहणार आहे. तुम्ही ह्याच स्थितीत राहाल का, हे सुद्धा तुम्हाला आज डिसिजन घ्यायचं आहे. इथं व्हिडिओ हा संपतो. मात्र जर तुम्ही एवढं फॉलो करत आहे, तर शेवटी गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, की जर तुम्हाला खरंच स्वतःचं अवलोकन करायचं असेल, तर डायरी, पेजेस काही असेल, तर त्यात तुमचे स्ट्रेंथ, वीकनेस लिहून काढा. खासकर एक्झामबद्दल बुक सोर्स अलाइन करा, सिलेबस वाचा, PYQ वाचा आणि एक्झाम तुमची होऊन जाईल. थँक्यू तुम्ही हा व्हिडिओ बघितल्याबद्दल. जर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून काही गोष्टी नवीन ऐकायला मिळाल्या असतील, तुमच्या आयुष्यात काही व्हॅल्यू पुट होत असतील, तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू.